2 मिनिट्स वेट करा, सगळे जॉईन होतात. कॉलेजमध्ये वगैरे लेक्चर आहे का कोणाचं? कमी जण दिसतात आज. ऑडिबल आहे का? येस, ऑल क्लिअर. ओके. सो गुड इव्हनिंग फ्रेंड्स. डायरेक्टली स्टार्ट करायचं का आज विदाउट रिवाइजिंग रूल्स? कॅन वी स्टार्ट डायरेक्टली? रूल्स लर्न झालेत का तुम्हाला? व्हेरी गुड. आपण डायरेक्टली स्टार्ट करू. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये आपण कुठं होतो? आपण कुठं होतो? डेट सांगायचंय. फोर्टीन कम्प्लिटेड. लास्ट ट्रान्झॅक्शन 15th मार्चचा राहिलेला आहे. ओके. सो 15th मार्च 2020 ला काय झालं? 15th मार्च 2020. येस, प्लीज कॉन्सन्ट्रेट. एक्सप्लेन करताना लिहू नका, मी लिहिण्यासाठी वेळ देतो. 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, देन डेबिट और क्रेडिट, हे आपल्याला डिसाइड करायचं. ओके. देन एंट्री आपण करू शकतो. परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹400. ना असं म्हणायचं नाही सर, ₹400 फर्निचर कुठं मिळतंय, असं म्हणायचं नाही. ओके. एखादं चेअर जरी घेतलं तरी ते फर्निचर मध्ये येत आहे. समजतंय का? ओके. अँड क्वेश्चनला आपण चॅलेंज करू शकत नाही. सो परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹400. परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹400. मीन्स आपण फर्निचर परचेस केलो, खरेदी केलो. फॉर कॅश म्हणजे काय? फर्निचर परचेस केलो अँड कॅश ₹400 दिलेलं आहे. मिनिंग समजलाय का बघा? येस सर, समजलं. आपण फर्निचर परचेस केलो आणि कॅश दिलो. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट.
वाय आपण काय केलेलं आहे, फर्निचर परचेस केलेलं आहे अँड देन कॅश दिलेलं आहे. काय परचेस केलं आपण, फर्निचर. सेकंड अकाउंट इज फर्निचर अकाउंट. सर आम्ही फर्निचर अकाउंट आधी घेतलो आणि कॅश अकाउंट नंतर घेतलो, काय फरक पडतंय का? इथं फरक पडत नाही, डेबिट क्रेडिट मध्ये फरक पडतंय. ओके, तुम्ही जर्नल एंट्री लिहिताना डेबिट आधी लिहायचं असतंय, देन क्रेडिट. ओके, आता बघा, परचेस्ड फर्निचर फॉर कॅश ₹400. आपण काय केलं, फर्निचर परचेस केलो, त्यामुळे एक अकाउंट फर्निचर अकाउंट आहे, देन कॅश पे केलो, सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. सिक्वेन्स तिथं चेंज होऊ शकतं, इथं चालतंय. नो, कॅश अकाउंट इज, आता मी कॅश अकाउंट आधी घेतलेलं आहे. कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. येस एव्हरीवन, व्हेरी गुड. कॅश अकाउंट इज, व्हेरी गुड. गौतमी, रितिका, गोपाल, कुणाल, प्रताप, तरुण, चैतन्य, भाग्यश्री, व्हेरी गुड, व्हेरी गुड. Everyone is saying cash account is real account, which is correct, 100% correct. Rohit, very good. And furniture account is, yes, furniture account is personal, real or nominal. Very good. Aishwarya, Bhagyashri, Harsh, Ritika, Aniket, Gautami, Gopal. Cash account is real account. मग फर्निचर अकाउंट सर पर्सनल किंवा नॉमिनलच असेल, हे रिअल असू शकत नाही, असं कुठंही लिहिलेलं नाहीये, हे करेक्ट आहे. समजताय का बघा, दोन्ही रिअल नसणार असं कुठेही लिहिलेलं नाही, असं रूल नाहीये, दोन्ही रिअल अकाउंट असू शकतात. ओके, नाउ डेबिट और क्रेडिट आपल्याला डिसाइड करायचंय. ओके, सगळ्यांनी मला सांगायचं कॅश अकाउंटला डेबिट का क्रेडिट. रिअल अकाउंटचा रूल रीड करा. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. इफ कॅश कम्स इन, डेबिट कॅश अकाउंट. इफ कॅश गोज आउट, क्रेडिट कॅश अकाउंट. तुम्हाला काय वाटतंय बघा, कॅश येत असेल तर डेबिट म्हणा, कॅश जात असेल तर क्रेडिट. सगळ्यांनी आन्सर द्यायचंय. Yes, everyone is saying credit, which is correct answer. Why? Everyone is saying credit. Credit what goes out. Real account rule लक्षात आहे का? Debit what comes in and credit what goes out. Debit what comes in and credit what goes out. आपण फर्निचर परचेस केलेलं आहे and then कॅश पे केलेलं आहे. मग कॅश पे केलेलं आहे, कॅश बिझनेस मधून जाणार आहे, कॅश गोज आउट. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट, त्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट या रूल प्रमाणे कॅश अकाउंटला क्रेडिट. अँड देन फर्निचर अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. आता चेक करा, आता परत एकदा आन्सर द्यायचं सगळ्यांनी. इफ फर्निचर कम्स इन, डेबिट फर्निचर अकाउंट. इफ फर्निचर गोज आउट, क्रेडिट फर्निचर अकाउंट. तुम्ही फर्निचर परचेस केलात, फर्निचर परचेस केलात, खरेदी केलात, मग बिझनेस मध्ये फर्निचर येतं का बिझनेस मधून फर्निचर जात आहे? येस सर, फर्निचर मध्ये, फर्निचर बिझनेस मध्ये येणार आहे, आपण फर्निचर परचेस केलेलं आहे. फर्निचर कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, सो फर्निचर अकाउंटला डेबिट. सर तुम्ही हेच रूल काय युज केलात? कारण हे रिअल अकाउंटच होते दोन्ही. जे अकाउंट असतंय ते रूल युज करायचं. ओके, पर्सनल अकाउंट असेल तर काय युज करायचं? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंट साठी. रिअल अकाउंट साठी डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट साठी डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. समजताय का? जे अकाउंट आहे ते रूल यूज करायचंय. ओके, सो आता हे प्रेझेंटेशन कसं करायचं बघा. प्रेझेंटेशन आता बघा, काही जण काय करतात सांगतो, हे चुकायचं नाहीये. तुम्ही इथं परचेस्ड वर्ड आहे ना, तुम्ही इथं फर्निचरच्या जागी परचेसेस अकाउंट दिलात तर हे रॉंग आहे. ओनली गुड्सच्या केसमध्ये तुम्हाला अकाउंट चेंज करायचंय. परचेस सेल्स, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न वगैरे. फर्निचर, प्लांट टाइम मशिनरी, बिल्डिंगच्या वेळेस चेंज करायचं नाही. हे आपले ऍसेट आहेत. हे काय आपलं ऍसेट आहे ना.
फर्निचर हे आपल्या ऍसेट आहे, आठवतंय का? ऍसेट अँड लायबिलिटी. आपलं प्रॉपर्टी आहे फर्निचर, आपलं ऍसेट आहे. ओके, त्याला मॉनिटरी एक व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये आपण बिझनेस करत नाहीये. फील करू शकता का तुम्ही? तुमच्या घरी फर्निचर आहे समजा, तर ते ऍसेट आहे ना हो तुमचं प्रॉपर्टी असल्यासारखं आहे. तसं बिझनेसमध्ये फर्निचर असेल तर ते ऍसेट आहे. ओके, प्रॉपर्टी आहे, त्याला एक मॉनिटरी व्हॅल्यू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करत नाही. सर फर्निचरचा बिझनेस का करत नाही? सर आमचा बिझनेस आहे की फर्निचरचा. मग फर्निचरचा बिझनेस असेल ना, तर ते गुड्स मध्ये कन्वर्ट होत आहे, त्याला तुम्ही इथं फर्निचर म्हणू शकत नाही, तरी गुड्स म्हणणार इथं. मग तुमचं फर्निचरचा बिझनेस असेल तर, कारण बिझनेस बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये ज्याच्यामध्ये आपण बिझनेस करतो त्याला आपण काय म्हणतो? गुड्स. ज्याचा आपण बिझनेस करतो त्याला आपण गुड्स म्हणतो. इथे जर फर्निचर म्हणले तर त्यांनी ऍसेटच्या अँगलने बोलतायत. समजताय का? आता असं नाहीये की प्लांट अँड मशिनरीचा बिझनेस करू शकत नाही, पण नॉर्मली काय असते? प्लांट अँड मशिनरी हे ऍसेट असते, प्रॉपर्टी असते. ओके, जर त्यांना गुड्स म्हणायचं असेल तर त्यांनी स्पेसिफिकली गुड्स म्हणतात, किंवा काय देत नाहीत मग तेव्हा आपण गुड्स समजतो. आता बघा, कॅश अकाउंटला क्रेडिट, फर्निचर अकाउंटला डेबिट, इथं सिक्वेन्स वर खाली चालतंय. बट जर्नल मध्ये प्रेझेंटेशन करताना 15 मार्च प्लीज ऑब्झर्व करायचंय. 15 मार्च 2020 ला आधी डेबिटच यायला पाहिजे. प्रेझेंटेशन असंच करायचंय, फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट 400 डेबिट रुपीज कॉलम मध्ये टू कॅश अकाउंट. जे न्यू स्टुडंट आहेत रितिका, तुम्ही लिहायला चालू करा, मी कॉलम्स वाटल्यास लिहितो तुमच्यासाठी. किंवा हे एकच ट्रान्झॅक्शन आहे या प्रॉब्लेम मध्ये, हे लिहू नका, चालतंय. नेक्स्ट प्रॉब्लेम पासून लिहायला चालू करा, हे एक ट्रान्झॅक्शन राहू दे. तरी कॉलम मी लिहितोय सगळ्यांसाठी. डेट पर्टिक्युलर्स LF, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. ओके, टू कॅश अकाउंट इथं 400 माझं लिहायचं राहिलंय. नरेशन मी कलर चेंज करून लिहितो. being furniture purchased, सर इथं फॉर कॅश लिहायचं का? लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, इच्छा असेल तर लिहू शकतात, असं काय प्रॉब्लेम नाहीये. बिंग फर्निचर परचेस पण करेक्टच आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये अंडरलाईन पाहिजे मला. येस, प्रॉब्लेम नंबर 2 आपण कम्प्लीट केलेलं आहे. येस, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का हो? हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? येस, एव्हरीवन प्लीज. Very good. Very good. So, can we move on to next problem? और काही वर्ड्स जे आधी सांगितलेले आहेत थोडं रिवाइज करायचं का? मग प्रॉब्लेम नंबर 3 कडे जायचं का? और डायरेक्टली प्रॉब्लेम नंबर 3? नो. ओके, प्रॉब्लेम नंबर 3 कडे जायचं का डायरेक्ट प्रॉब्लेम नंबर 3 जाऊ? ठीक आहे, मला काही इश्यू नाहीये. ओके, तुमचं प्रॅक्टिस होईल. प्रॉब्लेम नंबर 3, तुम्ही इथं काय करायचंय ऐका ना, तुमच्या नोटबुकचं पेज नंबर लिहायचंय तुमच्या बुकमध्ये. आता हे क्लासचं बुक आहे, ऑलमोस्ट सगळ्यांकडे बुक आहे, काही जणांकडे बुक नाहीये. त्यांनी ऍडमिशन कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला बुक मिळणारच आहे. ओके, काही जण जे राहिलेले आहेत ज्यांच्याकडे बुक नाहीये, आपल्या क्लासचं बुक, हे आपल्या क्लासचं बुक मी दाखवतो तुम्हाला. ज्यांच्याकडे पण नाहीये त्यांनी सध्यासाठी PDF घेऊ शकतात. मला विचारायचंय अँड ऍडमिशन कन्फर्म झालं की बुक मिळून जाते तुम्हाला. तेव्हा काय करायचं बघा, इथं नोटबुकचं पेज नंबर लिहायचं तुमच्या. मी प्रत्येक वेळेस सांगत नाही हे, आता न्यू स्टुडंट्स काही वेळेस जॉईन होतात तेव्हा मला सांगावं लागतं. आता समजा नोटबुकचं पेज नंबर 25 चालू आहे, तर 25 असं लिहायचं, किंवा इथं पण लिहू शकता तुम्ही ऑब्लिक करून 25. ओके, कारण तुमचे 2 नोटबुक होतील 11th ला, 2 किंवा 3. मग 12th ला तर अजून जास्त बुक होतात, मग तेव्हा तुम्हाला पेज नंबर, बुक कुठलं आहे सगळं कळायला पाहिजे. रिव्हिजन करताना इझी होत आहे. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 3, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. तुम्ही रुलिंग करणार का?
व्हेरी क्विकली रुलिंग करणार का? न्यू पेज वर घेतलं तर चांगलं असेल. प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, मी इथंच कंटिन्यू करणार आहे. चला, तुम्ही म्हणता तर मी पण न्यू पेज वरच घेतो. न्यू पेज वरच चांगलं असतं. न्यू पेज वरच घ्यायचं सोल्युशन. जसं तुम्ही 10th एक्झाम मध्ये करत होता ना, तसंच असतं इथं पण. प्रॉब्लेम नंबर 3. ओके, नोटबुक मध्ये लिहायचं प्रॉब्लेम नंबर 3 आणि बुक मध्ये लिहा त्याचं नोटबुकचं पेज नंबर. ओके, कोणाचं बिझनेस आहे सांगितलेत का हो? स्टार्टेड बिझनेस विथ 5000 नाव सांगितले नाहीत का? इथं काय करायचं, फक्त जर्नल लिहू शकता तुम्ही असं टायटल. नाव दिले नाहीत किंवा जर्नल ऑफ मिस्टर ए बी सी काय नाव दिलं तर ते लिहिलं असतो. जसं जर्नल ऑफ काळे लिहिलं होतं लास्ट प्रॉब्लेम. जर्नल लिहायचं. देन कॉलम्स बघा, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. LF म्हणजे काय असतं हो? लेजर फोलिओ असते ते. लेजर फोलिओ. सर लेजर फोलिओ म्हणजे काय मी सांगितलेलंच नाहीये. ओके, मी नंतर सांगतो. पेशन्स इम्पॉर्टंट आहे. थोडस रिलॅक्स राहा तुम्ही. पेशन्स दाखवा. पेशंट राहा. मी सगळं सांगतो. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग. या प्रोसेसमध्ये कसं आहे, तुम्ही गडबड केलात तर प्रॉब्लेम होत आहे. आणि मी हे बघा, हे लक्षात ठेवा. आता कॉलेज भरपूर जण, किती जणांचे कॉलेज चालू झालेत मला सांगा. 1 पेज मिनिमम रुलिंग करावं. 1 पेज. आता ट्रान्झॅक्शन जास्त आहे. 2 पेज रुलिंग करू शकता तुम्ही. ट्रान्झॅक्शन जास्त आहेत. भरपूर जणांचे कॉलेज चालू झालेले आहेत. करेक्ट आहे का? हा, व्हेरी गुड. मग तुमचे कॉलेज जे चालू झालेले आहेत ना, हा, आता कसं होतं तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटतं की सर किती स्लो घेत आहेत असं वगैरे वाटेल. बट अजिबात काळजी करू नका. मी कॉलेज सारखं असं करू शकत नाही. 2 or 3 प्रॉब्लेम घ्यायचं, टॉपिक कम्प्लीट झालाय असं सांगायचं. मी तसं करू शकत नाही. कॉलेजमध्ये आणि क्लासमध्ये थोडंसं डिफरन्स असणार आहे. कॉलेजमध्ये कसं होतंय, त्यांनी कसं 2 to 3 प्रॉब्लेम घेतात, टॉपिक कम्प्लीट. मी असं सांगू शकतात ते. मी असं सांगू शकत नाही जर्नलमध्ये वगैरे, किंवा पुढचे पण टॉपिक असतील. मला काही जास्त प्रॉब्लेम घ्यावे लागतात. कारण पुढचं प्लॅन असतं माझं. तुम्ही 11th नंतर 12th माझ्याकडे येणार. 12th नंतर CA फाउंडेशनला गेलात. तिथं क्वालिटी स्टुडंट लागतात. मग क्वालिटी कसं क्रिएट होत आहे? 11th-12th तसं प्रॅक्टिस झालेलं पाहिजे, लॉजिक क्लिअर पाहिजे. ओके, मी असं करू शकत नाही. किंवा समजा काही कॉलेजमध्ये 4 to 5 प्रॉब्लेम्स घेतात. तर मी तेवढे पण घेऊ शकत नाही. आपल्या बुकमध्ये बघा तुम्ही, प्रत्येक टॉपिकमध्ये जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यापेक्षा. मी होमवर्क देतो, नाही असं नाहीये, पुढे होमवर्क मी देतोच. बट होमवर्क हे तुमच्या प्रॅक्टिससाठी असतंय. मी क्लासमध्येच त्यांच्यापेक्षा जास्त कव्हर करतो. आणि आपलं रोज लेक्चर असतंय अकाउंटचं. त्यांच्याकडे वेळ पण कमी असतं. तुम्ही त्यांना असं म्हणायचं नाही, सर असं कसं तुम्ही कमी घेता. कॉलेजमध्ये त्यांना पण रिस्ट्रिक्शन असतात. त्यांचे लेक्चर कमी असतात. ओके, त्यांना अडचणी त्यांना माहित असतात. तुम्ही तिथं त्यांना फोर्स करू शकत नाही. इथं मी जास्त घेत असतो. तुम्ही इथं माझ्याकडे जास्त करायचं मग. हा, तिथं कॉलेजचं जास्त टेन्शन घेऊ नका अकाउंटसाठी. तर मी एवढं म्हणतो तुम्हाला. नाव हे रुलिंग झालंय का हो? हे रुलिंग मी केलेलं आहे ऑलरेडी. इथे एक लाईन यायला पाहिजे. रुलिंग झालंय. स्केल घेऊन करायचं. मी इथं लॅपटॉपवर स्केल लावू शकत नाही. आय होप तुम्ही मला समजू शकता. येस, व्हेरी गुड. रुलिंग झालं असेल. हे कशाचं रुलिंग केलं तो तुम्ही? जर्नलचं. ओके, जर्नल इज अ बुक ऑफ प्राईम एंट्री. आपण फर्स्ट टाइम एंट्री कुठं करतो? जर्नलमध्ये करतो. जर तुम्हाला कोण विचारले बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे तुम्ही काय म्हणता? जस्ट लाईक रेकॉर्डिंग आहे ते. बुक किपिंग म्हणजे काय? आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो बिझनेसचे. मग त्यांनी कोणतरी विचारलंय, समजा आता तू बुक किपिंग अकाउंटन्सी काही दिवस झालं तू शिकतोय किंवा तू शिकते, तर सर काय शिकवले, कुठं रेकॉर्ड करायचं असतंय? पहिल्यांदा रेकॉर्ड, आता ट्रान्झॅक्शन झालं, आपण फर्निचर परचेस केलो, कुठं रेकॉर्ड करायचं असं विचारले, तर तुम्ही काय सांगणार? आम्ही जर्नल मध्ये रेकॉर्ड करतो असं सांगणार तुम्ही. ओके, आय होप तुम्ही सांगणार कोण विचारले तुम्हाला तर.
करेक्ट आहे ना हो? जर्नल मध्ये आपण फर्स्ट टाइम रेकॉर्ड करतो. जर्नलचं प्रेझेंटेशन कसं असतंय? डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज, हे कॉलम्स असतात. त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन तुमचं आधी तुम्ही डेट लिहिता, देन समजा फर्निचर अकाउंट डेबिट आहे, फर्निचर अकाउंट डेबिट DR लिहिता तुम्ही इथं. ओके, अँड इथं जागा सोडून थोडं टू लिहून इथं क्रेडिट लिहिता. डेबिट साठी इथं डेबिट मध्ये अमाऊंट, क्रेडिट साठी क्रेडिट मध्ये अमाऊंट. हे एक प्रेझेंटेशन असतं. त्याखाली आपण काय लिहितो? नरेशन लिहितो, जे बिईंगनी चालू होत असतंय. ओके, नरेशन काय असतंय? हे बघा, हे नरेशनचं स्पेलिंग आहे. हे काय असतंय? हे तुम्ही जे एंट्री लिहिलात ना इथं, ह्याचं एक्सप्लेनेशन असतंय शॉर्ट मध्ये. फर्निचर टू कॅश असं तुम्ही एंट्री लिहिलात समजा, फर्निचर अकाउंट डेबिट 400 टू कॅश अकाउंट 400. मग ह्याचं मिनिंग काय हो? आपण फर्निचर परचेस केलेलं आहे फॉर कॅश, मग मी ते इथं लिहितो बिईंग फर्निचर परचेस्ड फॉर कॅश. ओके, आय होप तुमचं माइंड मॅपिंग ह्याच्यामध्ये होत आहे व्यवस्थित. मग सर हे सगळं लर्न करायचं का नाही? एवढं प्रॅक्टिस होतंय की सगळं होऊन जात आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. ओके, आता मी हे रफ करतो. आपण काय करू? वी विल स्टार्ट विथ ट्रान्झॅक्शन्स. 2020 आहे. 1 जुलै 2020 ला काय झालं? 1 जुलै 2020 ला काय झालं? सर 1 जुलै 2020 चं माहित नाही सर. 1 जुलै 2017 ला काहीतरी झालं होतं, आठवतंय का? नाही सर, 1 जुलै नाही सर, ते वेगळं होतं सर. GST आलं होतं तेव्हा, आठवतंय का? 1 जुलै नव्हतं ते, पण 2017 ला आलं होतं. मी जस्ट असंच म्हणलो. 1 जुलै नव्हतं बहुतेक, त्या डेट वेगळं होतं ते. येस, स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे, ह्याला स्टार मार्क करा. जे रिसेंटली जॉईन्ड स्टुडंट आहेत, कॉन्सन्ट्रेट करायचंय. बाकीच्यांना येईल मे बी, बट रिसेंटली जॉईन्ड स्टुडंट्स तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचे, फार इम्पॉर्टंट आहे. 1 जुलै 2020, 1 जुलै 2020 ला स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000 म्हणजे काय हो? समजा मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, असं स्टार्ट करू शकतो का? नो, पैसे लागणार ना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी आता समजा मी बिझनेस स्टार्ट केलो, अनुप सर आणि बिझनेस हे डिफरंट आहेत, हे एक असू शकत नाहीत. मी बिझनेस स्टार्ट केलो, करेक्ट आहे, मग बिझनेस हे वेगळे, अनुप सर वेगळे आहेत. समजताय का? मग अनुप सरांनी बिझनेस स्टार्ट करायचं ठरवलं, म्हणजे काय केलं? स्टार्टेड बिझनेस विथ 5,000. समजा आता मी स्टार्ट केलो, इथं नाव दिलेलं नाहीये, एक एक्झाम्पल म्हणून. तर मी काय केलेलं? बिझनेसला ₹5,000 दिलो. स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000 मीन्स, आता एक्झाम्पल साठी मी माझं नाव घेतोय, अनुप सर स्टार्टेड बिझनेस विथ 5,000. मीन्स अनुप सर हॅज गिवन 5,000 टू बिझनेस. That means business has received 5,000 from Mr. Anup. Business has received 5,000 means business has received cash. So first account will be cash account. First account will be cash account. Now second account. हे कॅश कोणी दिलं? बिझनेसला हे कॅश कोणी दिलं? सर अनुप सर दिले. करेक्ट आहे का? कोण दिले? आपल्या एक्झाम्पल मध्ये, अनुप सर दिले का नाही? मिस्टर अनुप. हा सर, मिस्टर अनुप दिले. मला सांगा, मिस्टर अनुप हे कोण आहेत? मिस्टर अनुप हे कोण आहेत? ओनर आहेत ना, ओनर प्रोप्रायटर आहेत. ओनर किंवा प्रोप्रायटर म्हणू शकता का? त्यांनी बिझनेस स्टार्ट केलं त्यामुळे. ओनर ऑर प्रोप्रायटर आहेत, त्यांचं अकाउंट आपण कुठलं घेत असतो? कॅपिटल अकाउंट. आता काही जण म्हणणार, सर अनुप्स कॅपिटल अकाउंट घ्या सर, ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. मीच तुम्हाला शिकवलेलं आहे, करेक्ट आहे. बट इथं नाव दिलेत का अनुप सर म्हणून? नाही, म्हणून मी लिहिलो नाही. ज्यांनी ओनर असतंय, आता समजा अनुप सर ओनर आहेत, अनुप्स कॅपिटल अकाउंट असं लिहायचं असतंय. समजा ऐश्वर्या ओनर आहेत, तर ऐश्वर्याच कॅपिटल अकाउंट असं लिहायचं असतंय. समजा हर्ष ओनर आहेत, तर हर्ष कॅपिटल अकाउंट असं लिहायचं असतंय. ओके, आता त्यांनी नाव दिलेले नाहीत, कोणाचा बिझनेस आहे तेच माहित नाही, मग आम्ही सोल्युशन करणार नाही असं म्हणायचं नाही त्यांना. ओके, कॅपिटल अकाउंट लिहायचं फक्त मग. ओके, सो नाउ कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? तुम्ही सांगायचंय. कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल ऑर नॉमिनल? एव्हरीवन प्लीज. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. प्रताप, रोहित, रितिका आणि चैतन्यांनी शेवटी आन्सर दिलेले, बाकीच्यांनी पण आन्सर दिलेले आहे.
मी नाही म्हणत नाही, चॅटबॉक्स मध्ये वर जात आहे, नाराज व्हायचं नाही, मी नाव घेतो नाही म्हणून लगेच. कॅपिटल अकाउंट इज यस पर्सनल रिअल नॉमिनल. व्हेरी गुड, एव्हरीवन इज सेइंग पर्सनल अकाउंट. हे कॅपिटल अकाउंट कोणाचं होतं? ते ओनर प्रोप्रायटर होते ना, त्यांचं होतं. मग त्यांनी व्यक्ती पर्सन असणार ना. अनुप असो, रितिका असो, ऐश्वर्या, गौतमी, प्रताप, रोहित, हर्ष, गोपाल, कोण पण असो, हर्षवर्धन, आपल्या क्लासमधले किंवा आपल्या क्लासमधले नसलेले पण असो, कोणी पर्सन असणार ना, व्यक्ती पर्सन असणार. पर्सन हे इंडिव्हिज्युअल्स कुठे कव्हर होतात? पर्सनल अकाउंट. सो कॅपिटल अकाउंट पर्सनल अकाउंट मध्ये घेतो आपण. नाउ फॉर डेबिट और क्रेडिट, फॉर डेबिट और क्रेडिट, कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. फॉर डेबिट और क्रेडिट यू मस्ट नो रूल ऑफ रिअल अकाउंट. यस, रूल ऑफ रिअल अकाउंट सर आम्ही विसरलो सर. मग स्क्रीनवर बघायचं, डेबिट what comes in and credit what goes out. Debit what comes in and credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. चेक करा आता, कॅशचं बघायचं हा, आणि बिझनेस मध्ये कॅश येत आहे का बिझनेस मधून जात आहे हे चेक करायचं. फार सिंपल रूल आहे, बिझनेसच्या अँगलने विचार करायचा आहे. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये बिझनेसच्या अँगलने विचार करायचा आहे. ऐश्वर्या विचार करा, परत एकदा विचार करा. भरपूर जणांचा आन्सर करेक्ट पण आहे. आता बघा, स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. 5,000 रुपीजने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. 5,000 रुपीजने बिझनेस स्टार्ट केलेला आहे, म्हणजे बिझनेसला 5,000 रुपये दिलो. ओनरने, प्रोप्रायटरने बिझनेसला 5,000 रुपीज दिले, म्हणजे बिझनेसला काय झाले? मिळाले. बिझनेस हॅज रिसिव्ड 5,000. बिझनेस हॅज रिसिव्ड 5,000 मीन्स कॅश कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, सो डेबिट कॅश अकाउंट. आणि एक मी सिक्रेट सांगितलं होतं कानात एक सिक्रेट सांगितलं होतं. कॅपिटल अकाउंट एक सिक्रेट सांगितलं होतं, आठवतंय का? कॅपिटल अकाउंट नॉर्मली और जनरली एक सिक्रेट सांगितलं होतं. काय करायचं असतंय? क्रेडिट करायचं असतं, असं डायरेक्टली सांगितलेलं आहे मी. हे काय झालं? शॉर्टकट. नॉर्मली आपण कॅपिटल अकाउंटला काय करतो? जनरली आपण क्रेडिट करत असतो, त्यामुळे तुम्ही क्रेडिट म्हणलात, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बट सर लॉजिकली पण सांगा ना सर. येस, कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. लॉजिकली जायचं म्हणजे पर्सनल अकाउंटचा रूल माहित पाहिजे. येस, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल तर डेबिट, गिव्हर असेल तर क्रेडिट. आता कॅपिटल अकाउंट म्हणजे प्रोप्रायटरचा अकाउंट आहे. ट्रान्झॅक्शन काय हो? ट्रान्झॅक्शन बघा, स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000 म्हणजे 5,000 रुपीज बिझनेसला दिलेले आहेत ओनरनी. ओनर जे आहेत त्यांनी 5,000 रुपीजने बिझनेस स्टार्ट केलेला आहे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे? ओनरनी, प्रोप्रायटरनी बिझनेसला 5,000 रुपीज दिले. ओनर प्रोप्रायटरनी बिझनेसला 5,000 रुपीज दिले, म्हणजे प्रोप्रायटर इज गिव्हर. प्रोप्रायटरचंच अकाउंट आहे ना हे. प्रोप्रायटर इज गिव्हर, क्रेडिट द गिव्हर. सो कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. हॅव यू अंडरस्टूड? हॅव यू अंडरस्टूड? येस. आता ज्यांनी काही दिवसापूर्वी म्हणजे बिफोर फ्यू डेज ज्यांनी जॉईन झाले त्यांना हे कळत असेल. आता ज्यांनी आधीपासून त्यांना तर 100% कळायला पाहिजे. पण आता 1-2 दिवसात मागे ज्यांनी जॉईन झालेत त्यांना मे बी आफ्टर फ्यू डेज हे ट्रान्झॅक्शन कळायला चालू होतील. ओके, सो टेन्शन घ्यायचं नाहीये. आता हे प्रेझेंट करायचं का आपण जर्नलमध्ये? हे लिहायचं नाही हा तुम्ही, हे लिहायचं नाहीये. प्लीज डू नॉट राईट. हे लिहायची सवय ठेवू नका. आपल्याला डायरेक्ट जर्नलमध्ये लिहायची सवय पाहिजे. जसं आता डेट काय हो? 1 जुलै 2020. मी जे म्हणत होतो ना 1 जुलै 2016 और 17, तेव्हा जीएसटी आलं होतं. मला इयर लक्षात नाही, बट 1 जुलैच होता ते. आठवतंय का हो तुम्हाला? का माहित नाही तुम्हाला जीएसटी वगैरे काय आहे म्हणून? किती जणांना माहित आहे असं जीएसटी म्हणून काहीतरी आहे म्हणून? 2017 होतं का? ओके, 2017 होतं. ओके ओके, आय नो. भरपूर जणांना माहित आहे. व्हेरी गुड. तुम्हाला माहित नसेल तरी सगळं कळणार आहे, कारण आपल्या सिलेबसमध्ये जीएसटी आहे. तुम्हाला माहिती आहे का आपल्या सिलेबसमध्ये जीएसटी आहे? किती जणांना माहिती आहे आपल्या सिलेबसमध्ये जीएसटी, अकाउंटच्या सिलेबसमध्ये जीएसटी आहे? सर मग इयर तुम्हाला माहित नाही म्हणताय सर तुम्ही, कसं सर? अहो ते ऍक्ट नाहीये, बट कॅल्क्युलेशन अँड अकाउंट मध्ये काय असतं ते आहे.
ओके. येस येस येस. आता लिहून घ्यायचं प्लीज, प्लीज राईट इट डाऊन. येस, भरपूर जणांना माहित आहे आपल्या सिलेबस मध्ये आहे जीएसटी. ओके, बट त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगतो ना काय ते. आपण सगळं शिकणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे एवढं सिलेबस मध्ये आहे ना त्याच्या पुढचं पण शिकवतो मी, कारण मी अर्धवट दिलेत सिलेबस मध्ये. प्रॉब्लेम ते आहे. येस, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. सर हे नरेशन एकाच लाईन मध्ये बसायला पाहिजे का? असं काही नाहीये. ओके, त्याच्या सेकंड लाईन वर आलं तरी पण चालतंय, खाली लिहा तरी व्यवस्थित लिहा तुम्ही. ओके, फक्त अंडरलाईन स्केल यूज करून करा. फक्त अंडरलाईन करताना पर्टिक्युलर कॉलमला अंडरलाईन यायला पाहिजे. ओके, प्रेझेंटेशन बघा. कॅश अकाउंट डेबिट. डेबिट म्हणजे डीआर लिहायचं, हे डीआर आहे. टू कॅपिटल अकाउंट. टू लिहिताना, क्रेडिट लिहिताना इथे थोडं जागा सोडायचं आहे. डेबिटच्या समोर डेबिट रुपीज मध्ये अमाऊंट, क्रेडिट जिथं असतं टू कॅपिटल अकाउंट तिथं क्रेडिट रुपीज मध्ये अमाऊंट लिहायचं. आपण आधी अमाऊंटला महत्व देत नव्हतो. कधी? जेव्हा टू अकाउंट टाइप ऑफ अकाउंट डेबिट और क्रेडिट ठरवत होतो तेव्हा. पण आता जर्नल मध्ये रेकॉर्ड करताना त्याला इम्पॉर्टन्स आहे. ओके, आता समजा इथं पुढे तुमच्याकडे इथं नोटबुक मध्ये जास्त जागा असेल, तुम्ही इथे विथ कॅश लिहू शकता, तिथंच लिहायचं, खाली येऊ नका. ओके, आणि तुम्हाला काही क्वेरी असेल, हे बघा, प्रेझेंटेशन मध्ये किंवा अजून काय वेगळं क्वेरी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला व्हॉट्सअपवर मेसेज करा, कॉल कधी करू विचारा, मी अवेलेबल असतो. हा, थोडंसं आपलं कसं आहे, मला एन्व्हायरमेंट चांगलं पाहिजे, फ्रीली आपलं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. असं तुम्ही स्कूलमध्ये जसं होतं ना, म्हणजे सर आहेत घाबरून राहायचं, असं काय राहायचं नाहीये. ओके, आपलं स्कूल नाहीये, आता कॉलेजमध्ये आलात तुम्ही, थोडं फ्रीली कम्युनिकेशन आपलं व्हायला पाहिजे. तुमचं काय अडचण असेल तर मला कळायला पाहिजे. माझ्याकडून काय आहे ते पण मी क्लिअरली सांगत असतो. हा, व्हेरी गुड. आता पुढे जायचं का? येस. आता आपण ट्रान्झॅक्शन न बघताना काही वर्डचं मिनिंग बघू. तुम्हाला आठवतंय का? बघायचं का? और मी काही शॉर्टकट्स तुम्हाला विचारतो. मला सांगणार का? बँक बॅलन्स वाढतंय तर त्याला डेबिट करायचं का क्रेडिट करायचं? बँक बॅलन्स वाढत आहे, त्याला डेबिट करणार का क्रेडिट? हा, जे रिसेंटली जॉईन झाले टेन्शन घेऊ नका, कळेल तुम्हाला पण. ओके, फक्त लक्ष द्या. व्हेरी गुड, एव्हरीवन इज सेइंग डेबिट. बँक अकाउंट इज पर्सनल अकाउंट, करेक्ट आहे. बट बँक साठी आपण एक शॉर्टकट केलेलं आहे. ऐका हो, सगळ्यांनीच ऐकायचं. ज्यांना माहित आहे त्यांनी पण ऐकायचंय, ज्यांना माहित नाहीये त्यांनी पण ऐकायचंय. बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, करेक्ट आहे. बट आपण बँकसाठी एक शॉर्टकट केलेलं आहे. हे शॉर्टकट आहे. कोणाला सांगायचंय का तुम्ही? नाही सांगायचं. ओके, मी तुम्हाला कानात सांगितलेलं. बँक बॅलन्स साठी शॉर्टकट काय? बँक बॅलन्स जर वाढत असेल, बँक अकाउंट साठी शॉर्टकट, हा, बँक बॅलन्स जर वाढत असेल तर त्याला डेबिट करायचं. बँक बॅलन्स कमी होत असेल तर त्याला क्रेडिट करायचं. मग इम्पॅक्ट तुम्हाला काय बघायचंय? बँक बॅलन्स वाढतंय का कमी होतंय चेक करायचंय. सर बँक बॅलन्स कधी वाढतंय? तुम्ही डिपॉझिट केलात समजा पैसे. डिपॉझिट समजतंय का? तुम्ही जमा केलात. यू हॅव डिपॉझिटेड ₹5,000. यू हॅव डिपॉझिटेड ₹8,000, 80,000, 50,000, किती पण डिपॉझिट करा. बँक बॅलन्स इन्क्रीज होत आहे, बँक बॅलन्स वाढतंय, मग डेबिट करायचं बँक अकाउंटला. बँक बॅलन्स समजा कमी होत आहे. सर कधी कमी होत आहे? तुम्ही एटीएम मधून पप्पा सोबत जाताना एटीएम मधून पैसे काढलेलं बघितलात का? हा सर, बघितलं ना सर, किती वेळा तर मीच काढतो सर, एटीएमचा पासवर्ड आहे माझ्याकडे. मग तेव्हा एटीएम मधून तुम्ही पैसे विथड्रॉ करता, तेव्हा बँक बॅलन्स कमी होत असतंय. बँक बॅलन्स कमी होत आहे, डिक्रीज होत आहे. तेव्हा आपण काय करायचं? बँक अकाउंटला क्रेडिट. आता पप्पा सोबत जेव्हा पण तुम्ही एटीएम ला जाता ना, पप्पांना म्हणायचं, पप्पा तुम्ही जे कॅश काढलात ना आता बँकेमधून एटीएम मधून, हे तुम्ही काय केलात? विड्रॉ केलात अमाऊंट. मग बँक बॅलन्स तुमचं कमी झालंय, बँक अकाउंटला क्रेडिट होत आहे असं पप्पांना सांगायचं. सांगणार का तुम्ही? हो, सांगणार का? हा, मे बी त्यांनी कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांना कळून जाईल.
ओके, कॉमर्स बॅकग्राऊंडचे असतील तर त्यांना कळून जाईल, अदरवाईज ती म्हणतील ठीक आहे मला माहित नाही म्हणतील, सायन्स बॅकग्राऊंड असेल तर. हा, पण तुमचं रिव्हिजन होईल. येस, मला सांगायचं बँक अकाउंट, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, कुठला अकाउंट आहे, पर्सनल, रिअल, नॉमिनल? स्टेट बँक ऑफ इंडिया, पर्सनल, रिअल, नॉमिनल? स्टेट बँक ऑफ इंडिया पर्सनल आहे का? ठीक आहे. मग पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँक हे कुठला अकाउंट आहे, पर्सनल, रिअल, नॉमिनल? हे पण पर्सनल का? ओके, सगळे बँक पर्सनल अकाउंट असतात का? सगळे बँक पर्सनल अकाउंट का? ओ हो, व्हेरी गुड, हा, व्हेरी गुड. मग तुम्ही घरी जाताना, आता घरी, आता तुम्ही आता लाईव्ह क्लासमध्ये नाहीये तर मी घरी जाताना बघा म्हणलो असतो सगळे बँक. आता तुम्ही कधी पण घराबाहेर निघत असेल तर आजूबाजूला बघायचं, कुठं बँक दिसलं तर सांगायचं घरी, म्हणजे कोणासोबत पण आहे, तुम्ही पप्पांसोबत आहे, आईंसोबत आहे, काका, हे बँक आहे म्हणजे बँक पर्सनल अकाउंट आहे असं सांगायचं. ओके, तुमचं रिव्हिजन होत आहे. बिल्डिंग दिसलं, बिल्डिंग हे रिअल अकाउंट आहे. ओके, तुम्ही जिथं बसला ते बिल्डिंग आहे, कुठलं तर बिल्डिंग असणार ना, ते बिल्डिंग हे रिअल अकाउंट आहे. ओके, असं रिवाइज करत राहायचंय. ओके, बाकी आपण उद्या कंटिन्यू करणार आहे. काही दिवस मी मंडे टू थर्सडे असं 40 मिनिटचे लेक्चर घेणार आहे, आणि जे न्यूली जॉईन झाले त्यांना फ्रायडे आणि सॅटर्डे आपण घेणार आहे. ओके, ज्यांना ऍडमिशन कन्फर्म करायचं ते ऍडमिशन कन्फर्म करून नोट्स घेऊन जायचं. हा, आणि माझा नंबर तुमच्याकडे आहे, फ्रेंड्सला द्यायचं असतं तर देऊ शकता ऍडमिशन साठी. बाय करायचं सगळ्यांनी, सगळ्यांनी बाय करायचंय. बाय बाय अँड थँक्यू. बाय बाय अँड थँक्यू.